Dear students, I am Dr. Rajiv Sapre. This is lecture number 15 about the chapter circle. This is part of video lecture series about SSC mathematics. I appeal you to subscribe my channel Maths Made Easy by Dr. Rajiv Sapre so that you can take advantage of all these lectures. So now what we are going to do is, in the previous lecture you know what is inscribed angle, what is intercepted arc, all that we have discussed. Now we are in a position to prove very important result. So target in this particular lecture will be to prove what we have to prove now. See, we have to prove now inscribed angle theorem. This is what we are going to do now, inscribed angle theorem. Okay, now what is the statement? First we'll write the statement. So statement, what is it? The measure of an inscribed angle, measure of an inscribed angle measure of an inscribed angle is half of the measure of measure of arc intercepted by it, arc intercepted by it. म्हणजे काय स्टेटमेंट वाचा, इन्स्क्राइब्ड अँगलचं मेजर हे कसं असतं म्हणतायत ते इज हाफ ऑफ कुणाचं मेजर, मेजर ऑफ इन्स्क्राइब्ड अँगल. हे कसं असतं इज हाफ ऑफ कशाच्या हाफ, मेजर ऑफ इंटरसेप्टेड, मेजर ऑफ आर्क इंटरसेप्टेड बाय इट. त्या इन्स्क्राइब्ड अँगलने जो आर्क इंटरसेप्ट केलेला आहे त्याच्या निम्मे असतं कशाचं मेजर, इन्स्क्राइब्ड अँगलचं. ही ती स्टेटमेंट आहे. ठीक आहे, म्हणजे जर आपणाला आता हे प्रूव्ह करायचं आहे तर आपण नेहमीप्रमाणे काय करायचं आहे, गिव्हन. ओके, तर आपण काय करूया की आपण आधी फिगर्स काढूया, वेगवेगळ्या टाईपच्या फिगर्स. ठीक आहे, तर okay, so what will be the figures that we will draw? We will draw three circles. Say this is 1, this is 2. Why 3? That also I will let you know. This is third circle. Okay, आता आपण काय करणार, पहिलं जे सर्कल आहे त्याच्या बाबतीमध्ये आपण हा डायमीटर घेणार. ओके, बघा म्हणजे आपण असं करूया आता, here this will be the diameter. दुसऱ्या सर्कल मध्ये आपण काय करणार, डायमीटर आपण शेडेड करतो आहोत. and in third figure also what we will do is diameter will be shaded. Suppose I take diameter like this. Diameter is not necessarily horizontal line, it can be anything which passes through origin, passes through the center of the circle. So in all these figures, center of the circle will be taken as O. Here also center will be O. Okay, now what we will do, one inscribed angle we will take here. Say आपला angle, inscribed angle, आता हे आपण पुढे वाढवूया म्हणजे असं. So this will be suppose B. हा इथला पॉइंट A घ्या आणि हा अँगल घ्या. से दिस इज C. त्यामुळे आपला इन्स्क्राइब्ड अँगल कोणता आहे, BAC किंवा CAB काही म्हणा, आणि त्याच्या एका आर्मवर ओरिजिन सेंटर ऑफ द सर्कल आहे. इथे आपण काय करणार की अगेन सेम स्टोरी, वी विल टेक वन अँगल लाईक दिस. हियर ऑल्सो
ओके. नाव दिस इज से सी, दिस इज बी आणि दिस इज ए. हा पण इन्स्क्राइब्ड अँगल आहे, पण याच्या इंटिरियरला सेंटर ऑफ द सर्कल आहे, याच्या आर्मवर सेंटर ऑफ द सर्कल आहे. आणि इथे आपण असा अँगल घेणार की सेंटर ऑफ द सर्कल विल बी टू द एक्सटिरियर ऑफ द अँगल. म्हणजे आता इथे पण आपण ए घेणार. ओके, अँगल हा आपण असा घेणार. हियर सपोज बी, हियर इट इज सी. ठीक आहे. मग इथे आपण काही पॉईंट्स घेऊया. बी आणि डी हा इथे आता तुम्ही काय घेणार, ए डी घ्या हे. तर इथे आपण एक पॉईंट घेऊया एन मध्ये. इथे आपण मध्ये 2 पॉईंट्स घेऊया, एक्स आणि एम. जरा मोठी काढा फिगर तुम्ही, म्हणजे तुमच्या आणखी चांगलं कळेल ते. इथे पण 2 पॉईंट्स घेऊया, एम, एक्स. हा जो पॉईंट आहे तो बी ॲज युज्युअल. आणि इथे मध्ये एक पॉईंट घेऊया आपण एन, सो दॅट एव्हरीवेअर फिगर विल हॅव सेम स्टॅटस. इथे आपण एक्स घेऊया आणि हे तुमचं बी आहे. म्हणजे काय केलं बघा, आपण 3 सर्कल्स वेगवेगळी का काढली, तर त्या 3ही सर्कल्समध्ये बी ए सी हा जो अँगल आहे तो इन्स्क्राइब्ड अँगल आहे. इथे पण बघा बी ए सी इज इन्स्क्राइब्ड अँगल, इथे पण बी ए सी इज इन्स्क्राइब्ड अँगल. आणि प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी आहेत. इथे काय झालं, या ए बी या आर्मवरच सेंटर ऑफ द सर्कल आहे. इथे सेंटर ऑफ द सर्कल इज इंटिरियर ऑन टू द अँगल. इन्स्क्राइब्ड अँगल जो आहे बी ए सी त्याच्या इंटिरियरमध्ये सेंटर ऑफ द सर्कल आहे, आणि इथे त्याचं एक्सटिरियरला सेंटर ऑफ द सर्कल आहे. सो ह्या 3ही केसेसमध्ये आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे की इन्स्क्राइब्ड अँगलचं जे मेजर आहे इट इज हाफ ऑफ द मेजर ऑफ आर्क इंटरसेप्टेड बाय दॅट अँगल. ठीक आहे. मग आपणाला इथे काम करूया, आपण हे सी आणि ओ जॉईन करूया. पहिल्या डायग्राममध्ये सी ओ वी विल जॉईन. ठीक आहे. मग आपण आता असं म्हणणार आहोत, सो गिव्हन what can be said there कि in a circle with center O, in a circle with center O, angle BAC, angle BAC is inscribed in an arc, is inscribed in an arc BAC. Angle BAC, okay, intercepts arc BXC, intercepts arc BXC of the circle. To prove what I have to prove, measure angle BAC is 1/2 measure arc BXC. हे आपल्याला प्रूव्ह करायचं की इन्स्क्राइब्ड अँगलचं माप किती असतं, हाफ ऑफ द इंटरसेप्टेड आर्क. दिस इज व्हॉट वी हॅव टू प्रूव्ह. 3 वेगवेगळ्या डायग्रॅम्स आपण काढलेल्या आहेत. दिस इज सपोज ए, दिस इज से बी आणि दिस इज से सी. इन ईच केस वी विल प्रूव्ह दिस. 3 वेगवेगळ्या सिच्युएशन्स आहेत ना. एक अँगल तुम्ही घेतल्यानंतर सेंटर ऑफ द सर्कल हा एक व्हर्टेक्स आहे, एक पॉईंट आहे. तो पॉईंट एकतर त्या अँगलच्या आर्मवर असेल किंवा अँगलच्या इंटिरियरला असेल किंवा अँगलच्या एक्सटिरियरला असेल. चौथी सिच्युएशन काय नाहीच आहे. त्यामुळे या एव्हरी सिच्युएशन म्हणजे जेव्हा तुम्ही करता ना त्यावेळी ते तुम्ही एक्झॉस्ट करता. ऑल थिंग्स वी आर एक्झॉस्टिंग. गणितातल्या प्रूफ्समध्ये एक गोष्ट काय महत्त्वाची आहे बघा, की तुम्हाला वेगवेगळ्या केसेस घेऊन ते प्रूव्ह करावं लागतं काही वेळा. तसं ही एक त्या टाईपची प्रूफ आहे की आय एम टेकिंग डिफरंट केसेस.
पहिल्या केसमध्ये आपलं जे सेंटर आहे त्या इन्स्क्राइब्ड अँगलच्या आर्मवर आहे. दुसऱ्या फिगरमध्ये म्हणजे त्याची जी बी ही फिगर आहे इथली ही आपली, त्याच्यामध्ये सेंटर ऑफ द सर्कल इज इज इंटिरियर ऑफ द अँगल. इन्स्क्राइब्ड अँगलच्या इंटिरियरला आहे सेंटर ऑफ द सर्कल, आणि इथे ते बाहेर आहे, एक्सटिरियरला आहे. याच्यावर चौथी पॉसिबिलिटी काय नाहीच आहे. प्रत्येक वेळी जर तुम्ही हे सिद्ध करू शकलात देन वी आर थ्रू, द प्रूफ इज ओव्हर. So this is what now we are trying to work on. Okay, so I will try to write the proof now. I will expand this so that you can be able to see properly the things, and book I don't need. Okay, so now we will means I will use the book. Okay, but that need not be means flashed there. Okay, so now we will start with case 1. केस 1 काय होईल बघा. द सेंटर इज ऑन द अँगल. बघा, सेंटर इज ऑन अँगल. कुठला अँगल? इन्स्क्राइब्ड अँगल. वी आर रिफरिंग टू फिगर ए. सो रिफर फिगर ए, म्हणजे ही फिगर आपली. ठीक आहे. इन दिस केस जॉईन सी टू ओ. जॉईन सी टू ओ, म्हणजे हे बघा आपण सी आणि ओ जॉईन केलं. ओके, आता काय झालं बघा, ओ हे सेंटर असल्यामुळे सी हा सर्कलवरचा पॉईंट आहे, ए हा पण तुमच्या सर्कलवरचा पॉईंट आहे, बी हा पण सर्कलवरचा पॉईंट आहे. त्यामुळे ओ सी काय, ओ ए काय, ओ बी काय, ह्या सर्व त्रिज्या आहेत, त्याच्या रेडियाय आहेत. सो हा जो ट्रायंगल तयार झाला, कुठला ट्रायंगल तयार झाला तर ओ ए सी. बघा, जॉईन सी टू ओ, ओ ए अँड ओ सी अँड ओ बी ऑल्सो इन दॅट मॅटर, अँड ओ बी आर रेडियाय ऑफ द सर्कल. सो वी आर इंटरेस्टेड दॅट इज, सो दे आर ऑफ इक्वल लेंथ. सो ओ ए इज इक्वल टू ओ सी. ओके, मग त्याच्यामुळे काय झालं, ट्रायंगल ओ ए सी जो आहे, ट्रायंगल ओ ए सी इज आयसोस्केलस ट्रायंगल. इट इज आयसोस्केलस ट्रायंगल, बरोबर ना. ओ ए सी हा आयसोस्केलस ट्रायंगल आहे, कारण ओ ए आणि ओ सी सेम आहेत. मग तो जर आयसोस्केलस असेल तर इथला अँगल आणि इथला अँगल हे सेम पाहिजे. म्हणजे कुठले अँगल सेम पाहिजेत? मेजर अँगल ओ ए सी. सो मेजर अँगल ओ ए सी, ओके, is equal to measure angle OCA and call it suppose P. त्याचं माप आपण P आहे असं घेऊया. हे कशावरून लिहितोय आपण? आयसोस्केलस ट्रायंगलचा जो थिअरम आहे ना त्याच्यावरून. आय कॅन राईट इट बाय दॅट युझिंग दॅट थिअरम. नाव व्हॉट नेक्स्ट? मेजर अँगल BOC घ्या. हा अँगल BOC, मेजर अँगल BOC हे कसं असणार? बघा, हा जो ट्रायंगल आहे ना OAC, हा जो ट्रायंगल आहे त्याच्यामध्ये BOC हा त्याचा एक्सटिरियर अँगल आहे. बघा, हा इथला जो अँगल आहे ना, इथला अँगल हा एक्सटिरियर अँगल आहे. मग रिमोट इंटिरियर अँगल थिअरम जो आहे ना तो काय सांगतो तुम्हाला? हा जो एक्सटिरियर अँगल आहे तो त्याच्या रिमोट इंटिरियर अँगल्सच्या बेरजे एवढा असतो. म्हणजेच काय, मराठीमध्ये त्याला काय म्हणतो? त्रिकोणाचा बाह्यकोन हा त्रिकोणाच्या असंलग्न आंतरकोनांच्या बेरजे एवढा असतो. असंलग्न म्हणजे काय? हा संलग्न आंतरकोन झाला. असंलग्न म्हणजे रिमोट आणि कसे इंटिरियर. म्हणजेच मेजर अँगल BOCचं काय सांगणार मी? इट इज इक्वल टू मेजर अँगल काय OAC प्लस मेजर अँगल OCA. पण मेजर अँगल OAC आणि मेजर अँगल OCA आपण P घेतले. हे कशावरून लिहिलं आपण? हा जो इश्यू लिहिला आपण हा कशावरून लिहिला? रिमोट इंटिरियर अँगल्स थिअरम बाय युझिंग रिमोट इंटिरियर अँगल थिअरम. म्हणून काय झालं बघा, मेजर अँगल BOC इज इक्वल टू
P प्लस P, दॅट इज 2P, बरोबर ना. पण मेजर अँगल BOC म्हणजेच काय आहे, हा जो अँगल आहे ना BOC, हे कशाचं मेजर आहे, ह्या आर्कचं. BXC हा जो आर्क आहे म्हणजेच या अँगलने इंटरसेप्ट केलेल्या आर्कचं ते मेजर आहे, बरोबर ना. म्हणून काय झालं बघा, म्हणजे इथे मला असं मिळालं की मेजर अँगल BAC, मेजर अँगल BAC इज इक्वल टू, मेजर अँगल BAC इज इक्वल टू काय होणार, 1/2 मेजर अँगल BOC. बघा ते सर्व अँगल्स नीट बघायचे हे शिकत असताना आपण. बट मेजर अँगल BAC, बट मेजर अँगल BOC, सॉरी हा, मेजर अँगल BOC इज इक्वल टू काय आहे, इट इज मेजर आर्क BXC, बरोबर ना. दिस इज द डेफिनेशन ऑफ मेजर ऑफ मायनॉर आर्क. हा जो आपला मायनॉर आर्क आहे ना BXC, त्याचे जे एंड पॉईंट्स आहेत ते तुम्ही सेंटरला जॉईन करणार, म्हणजे तिथे जो अँगल तयार होतो तो अँगल त्याचं जे काही मेजर असेल तेच ह्या आर्कचं मेजर असतं. त्यामुळे हे आपण लिहू शकतो. पाहिजे तर इथे त्याचं रिझनिंग द्या, डेफिनेशन ऑफ मेजर ऑफ मायनॉर आर्क, डेफिनेशन ऑफ मेजर ऑफ मायनॉर आर्क. ओके, मग काय झालं ह्याच्यामुळे, सो वी प्रूव्ड की मेजर ऑफ अँगल BAC म्हणजेच तो इन्स्क्राइब्ड अँगल हा BAC इज इक्वल टू 1/2 मेजर आर्क BXC. मग BXC हा जो आर्क आहे ना तो या इन्स्क्राइब्ड अँगलने इंटरसेप्ट केलेला आर्क आहे. म्हणजेच तुम्ही काय सिद्ध केलं की मेजर ऑफ इन्स्क्राइब्ड अँगल इज हाफ ऑफ मेजर ऑफ इंटरसेप्टेड आर्क, असं जे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. बघा इथे मेजर ऑफ इन्स्क्राइब्ड अँगल इज हाफ ऑफ द मेजर ऑफ इंटरसेप्टेड आर्क, हे आपण प्रूव्ह केलं. पण केस 1 ही प्रूव्ह केली. नाव वी विल गो फॉर अनदर केस, केस 2. हे मी इरेज करतो कारण आपल्याला हे रेफरन्सला लागणारच आहेत गोष्टी, त्यामुळे हे लिहून झालं असेल तुमचं, नसेल तर हे व्हिडिओ लेक्चर आहे, तुम्ही पुन्हा मागे जाऊन ते बघू शकता. सो आय विल इरेज धिस पार्ट नाव so that I can go for case 2 now. So what will be case 2 now? Okay, so we will write it, case 2. काय होईल बघा, द सेंटर, इथे काय लिहितोय आपण बघा आता, द सेंटर इज द इंटिरियर ऑफ द अँगल. सेंटर इज इन interior of the angle. Okay, figure B we are referring, figure B. In this case let D be the other end point of the diameter drawn through O. Okay, आपण काय करणार आहोत अजून की इन दिस केस लेट D बी, D आपण एक घेऊया. त्या फिगरमध्ये आपणाला काय करावं लागेल लक्षात घ्या. जनरली व्हॉट इज हॅपनिंग इज वी आर रिफरिंग टू द प्रिव्हियस इश्यूज whenever we are doing. Okay, so what we will do is let, so in this case let D, capital D, be the other end point, be other end point of the diameter drawn through A. So this is that D. This is other end point of the diameter. Now let the arc CMD, बघा आता arc CMD is intercepted by arc CAD. बघा ना, CMD हा जो आर्क आहे इट इज इंटरसेप्टेड बाय
अँगल CAD. तसंच QND इज आर्क इंटरसेप्टेड बाय इन्स्क्राइब्ड अँगल BAD. ओके, सो व्हॉट वी कॅन से, लेट आर्क CMD be the arc intercepted by inscribed angle which is that, बघा ना, CMD हे कशामुळे इंटरसेप्ट झालं, CAB मुळे. अँगल इथे आपण असं लिहूया, अँगल CAB. CMD बी द आर्क इंटरसेप्टेड बाय अँगल CAD. हा इथे D आहे, हा तुमचा, हा D आहे, त्यामुळे CAD. दिस इज वन थिंग. अँड आर्क, हा आर्क घ्या आता, कुठला घेणार आपण, BND. आर्क BND इज इंटरसेप्टेड बाय इन्स्क्राइब्ड अँगल BND इंटरसेप्टेड बाय इन्स्क्राइब्ड अँगल BAD किंवा DAB म्हणा, DAB. मग आता काय झालं, हा जो इन्स्क्राइब्ड अँगल आहे, जो आपण पहिल्या भागात डिस्कस केलेला आहे, CAD, त्याच्या आर्मवरच सेंटर आहे सर्कलचं. तसंच हा जो इन्स्क्राइब्ड अँगल आहे BAD किंवा DAB म्हणा, त्याच्या आर्मवरच सर्कलचं सेंटर आहे. म्हणजे आपण पहिल्या केसमध्ये आहोत. पहिल्या केसमध्ये आपण असंच प्रूव्ह केलं. मग त्या केसचा जर मी वापर केला तर हा जो आर्क आहे CMD, त्याचं मेजर किती होणार, 1/2 अँगल CAB, राईट. सो देन ॲज प्रूव्ड इन फर्स्ट केस, केस 1 म्हणूया, ॲज प्रूव्ड इन केस 1 काय होणार बघा, मेजर अँगल CAD इज इक्वल टू 1/2 मेजर आर्क CMD. आणि मेजर अँगल DAB इज इक्वल टू 1/2 मेजर आर्क BND. म्हणून मग काय होणार, या दोघांचं ॲडिशन केलात ना तुम्ही, बघा, मेजर अँगल CAD प्लस मेजर अँगल DAB, इकडचं पण ॲडिशन करा. सो 1/2 इथे काय होणार, मेजर आर्क CMD, मेजर आर्क CMD प्लस मेजर आर्क, कुठला आर्क घेणार, BND, बरोबर ना. पण मेजर अँगल CAD आणि मेजर अँगल DAB, आता CAD म्हणजे कुठला अँगल आहे बघा, CAD, आणि DAB म्हणजेच खरं काय झालं, CAB. त्यामुळे ह्या दोघांचं ॲडिशन म्हणजेच काय येतं आहे, मेजर अँगल CAB, आणि इट इज इक्वल टू 1/2. इथे काय करताय तुम्ही, CMD हा आर्क आणि BND हा आर्क. बघा, CMD हा आर्क आणि BND हा आर्क, ते आर्कचं ॲडिशन मी केलं तर ते काय होणार, इट विल बी, विच विल बी दॅट आर्क, इट विल बी टोटली वॉट. तर तुम्हाला ते दिसेल तुम्हाला की दॅट इज BXC हा आर्क तुम्हाला मिळणार, हा B पासून C पर्यंतचा. कारण BND म्हणजे एवढा भाग झाला आणि CMD म्हणजे एवढा भाग झाला. मग ह्या दोघांचं ॲडिशन म्हणजे हा आर्क झाला. हा आर्क कुठे सुरू होतो, B ला, संपतो कुठे, C ला. मधला कुठला तरी एक पॉईंट घ्या, X. म्हणजेच मला काय लिहिता येईल, 1/2 मेजर आर्क BXC. म्हणजेच काय झालं, हा जो अँगल होता CAB
त्याने इंटरसेप्ट केलेला आर्क आहे हा BXC. मग ह्या अँगलचं मेजर आपण ह्याच्या निम्मे आहे, या आर्कच्या मेजरच्या निम्मे आहे असं सिद्ध केलं. सो दिस इज व्हॉट वी वॉन्टेड टू प्रूव्ह. इन्स्क्राइब्ड अँगलचं जे मेजर आहे इट इज हाफ ऑफ द मेजर ऑफ इंटरसेप्टेड आर्क. दॅट वी हॅव डन. सो दिस इज केस नंबर 2. Okay, now the last case we will do, then this theorem will be completed. So I erase this because I want to work for the last case now. Okay, so now that is also simple. आपण नेहमी काय केलंय बघा, पहिला जो रिझल्ट आहे ना त्याचा आपण इफेक्टिव्ह यूज करतो जे ऑलरेडी आपण सिद्ध करून ठेवलेलं आहे. सो नाव केस 3. केस 3 मध्ये काय म्हणणार बघा, द सेंटर, बघा इथे सेंटर जे सर्कलचं आहे ना ते एक्सटिरियरला आहे. सो हिअर यू कॅन से सेंटर ऑफ द सर्कल इज इन एक्सटिरियर ऑफ द इन्स्क्राइब्ड अँगल. एक्सटिरियर ऑफ इन्स्क्राइब्ड अँगल. कुठला अँगल? CAB. ओके, अँगल CAB. ठीक आहे. नाव अगेन लेट D बी द अदर एंड पॉइंट ऑफ द डायमीटर. लेट D बी अदर एंड पॉइंट ऑफ द डायमीटर. अदर एंड पॉइंट ऑफ द डायमीटर. नाउ व्हॉट यू डू इज consider the angle CAB जो आहे, you can see measure angle CAB is same as measure angle CAD minus measure angle BAD किंवा DAB म्हणा. DAB म्हणजे काय झालं, हा ह्या अँगलचं मेजर म्हणजे हा जो मोठा अँगल आहे CAD त्याच्यामधून BAD वजा करा. BAD ते बॅड असं दिसतं ना म्हणून DAB म्हटलंय त्यांनी. ते ठीक आहे, अँगल तुम्ही ABC म्हटलं काय आणि CBA म्हटलं काय, येतो तो सेम असतो अँगल. व्हर्टेक्स महत्त्वाचा आहे, तो मध्ये असला पाहिजे. मग तुम्ही ABC म्हणा किंवा CBA म्हणा, इट इज वन अँड द सेम थिंग. त्यामुळे आपण BAD असं म्हटलेलं आहे. आता काय झालं बघा, अँगल जर CADचा विचार केला तुम्ही बघा हा इथे D आहे ना, CAD हा जो अँगल आहे ना त्याच्या बाबतीत काय झालं, हा इन्स्क्राइब्ड अँगल आहे CAD आणि त्यांनी इंटरसेप्ट केलेला आर्क कोणता आहे, आर्क आहे CBD. हा आर्क त्याने इंटरसेप्ट केलेला आहे. त्यामुळे आणि त्याच्यात काय झालं बघा, हा जो अँगल आहे ना CAD त्याच्या आर्मवर सेंटर ऑफ द सर्कल आहे. म्हणजे आपल्याला रिझल्ट 1 वापरता येईल, केस 1 आपल्याला यूज करता येईल. सो व्हॉट वी कॅन से, मेजर अँगल CAD, measure of angle CAD is half of measure arc. कुठला, आपण CAD हा अँगल घेतलाय, त्याने इंटरसेप्ट केलेला आर्क कोणता आहे CBD, बरोबर ना. सो यू कॅन से इट इज आर्क CBD बाय केस 1. तसंच म्हणजे हा आपल्याला त्याचं हे सांगता येईल. तसंच काय होईल बघा, दुसरा कुठला अँगल आहे ज्याच्या आर्मवर सेंटर ऑफ द सर्कल आहे, तर B म्हणजे हा DAB. सो मेजर अँगल DAB इज ऑल्सो इक्वल टू 1/2 मेजर आर्क. कुठलं बघा, DAB त्यानं कुठला आर्क इंटरसेप्ट केलेला आहे BND, बरोबर ना. मेजर आर्क BND. मग आपणाला आता कुठला अँगल पाहिजे आहे, तर हा पाहिजे आहे ना CAB पाहिजे आहे. तर तुम्हाला माहिती आहे की मेजर अँगल CAB म्हणजेच काय, इथे लिहिलंय आपण, याला आपण रिझल्ट 1 म्हणूया. ओके, याला आपण रिझल्ट 2 म्हणूया, याला रिझल्ट 3 म्हणूया. हे सुद्धा कशावरून केलं आपण, बाय केस 1. ठीक आहे. मग आता रिझल्ट 1चा आपण वापर करूया. सी मेजर, सो बाय 1, 2 and 3, बाय 1, 2 and 3 what I get, तर मेजर अँगल CAB, मेजर अँगल CAB इज इक्वल टू काय होईल बघा, 1/2
मेजर आर्क, कुठला आर्क, CBD ब्रॅकेट टू दिस CBD, बरोबर ना, याला ब्रॅकेट -1/2 मेजर आर्क. आता इथे कुठला आर्क येणार बघा, BND. म्हणजे जर मी इथून 1/2 कॉमन काढलं तर कंसामध्ये काय येणार, मेजर आर्क CBD मायनस मेजर आर्क BND. पण आता बघा CBD म्हणजे हा संपूर्ण आर्क झाला, त्याच्यामधून तुम्ही BND हा आर्क वजा केलात की तुम्हाला CXB हा आर्क मिळाला, बरोबर ना. सो फायनली व्हॉट आय गेट, मेजर अँगल CAB इज इक्वल टू 1/2 मेजर आर्क, काय मिळाला, मेजर आर्क CXD, हे बघा हा इथला CXB. म्हणजेच काय झालं, CAB या इन्स्क्राइब्ड अँगलने इंटरसेप्ट केलेला आर्क आहे तो CXB. म्हणजे तुम्ही काय सिद्ध केलं पुन्हा, इन्स्क्राइब्ड अँगल, मेजर ऑफ इन्स्क्राइब्ड अँगल इज हाफ ऑफ मेजर ऑफ इंटरसेप्टेड आर्क. दॅट इज व्हॉट वी वॉन्टेड टू प्रूव्ह. इन्स्क्राइब्ड अँगलचं मेजर हे त्याने इंटरसेप्ट केलेल्या आर्कच्या निम्मे असतं. तीनही केसेसमध्ये आपण प्रूव्ह केलं. आणि या थिअरमचं सौंदर्य काय आहे की पहिली केस जी आपण प्रूव्ह केली ती किती इफेक्टिव्हली आपण दुसऱ्या आणि तिसऱ्या केसमध्ये वापरली लक्षात घ्या. त्यामुळे ही डायग्रॅम जी काढलेली आहे ना त्याच्यामध्ये आपण डेलिबरेटली काय केलेलं आहे दुसऱ्या आणि तिसऱ्या फिगरमध्ये, की आपण सेंटर त्या आर्मवर असेल अशी सिच्युएशन निर्माण केली. आणि मग दुसऱ्या फिगरमध्ये आपण असं म्हटलं की CAB हा जो अँगल आहे इन्स्क्राइब्ड अँगल तो CAD आणि DAB यांचं ॲडिशन आहे. आणि इथे काय केलं आपण, CAB हा तिसऱ्या फिगरमध्ये सी फिगरमध्ये CAB हा जो इन्स्क्राइब्ड अँगल आहे इट इज अ सबट्रॅक्शन ऑफ 2 अँगल्स. कुठले अँगल्स, CAD आणि DAB. आणि या सर्व सिच्युएशन्समध्ये आपण सेंटर ऑफ द सर्कल इज ऑन द आर्म ऑफ द अँगल याचा वापर केला. मी केस 1 मध्ये जे प्रूव्ह केलंय ते केस 2 आणि केस 3 प्रूव्ह करताना वापरलं. तेव्हा अशा मॅथमॅटिकल प्रूफ्स लिहिल्या जातात. दिस इज समवॉट लेंग्दी लेक्चर, 32 मिनिटाचं हे लेक्चर झालं, परंतु हा थिअरम फार महत्त्वाचा होता. आणि त्या थिअरममध्ये ज्या गोष्टी आपण केलेल्या आहेत, कसं ते प्रूव्ह केलेलं आहे, केस 1 आपण कशी वापरली, कशी ती सिच्युएशन निर्माण केली की मला केस 1 यूज करता येईल, हे जर आपल्याला समजलं तर या प्रूफ्स अगदी सोप्या आहेत. ओके, ठीक आहे, थँक्यू. वी विल कंटिन्यू इन द नेक्स्ट लेक्चर. बाय.